यानंतर अमोल भैया आपणाला विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं. पुणे महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवरती आयोजित स्नेहमेळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सर्वांवरती प्रेम करणाऱ्या आपण सर्वजणांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज सर्वप्रथम मी आपल्याला या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मला माझ्या नवीन पक्षाच्या शुभेच्छा द्याव्या अशी तुम्हाला विनंती करतो. आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक काळे सर, सुनील भाऊ चांदरे, अ ब क ड प्रमाणे या आपल्या बानेर, बारडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस आणि माळुंगे प्रभाग क्रमांक 9च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार गायत्रीताई मेढे कोकाटे, यानंतर ब गटातील उमेदवार या भागातलं कार्यक्षम नेतृत्व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष आदरणीय बाबूराप्पा चांदरे, यानंतर क गटातील उमेदवार पार्वतीताई मुमन आणि ड गटातील उमेदवार तुमच्या संघ या ठिकाणी बोलत आहे. खर तर आजचा दिवस म्हणजे अशा प्रकारचा दिवस कधी येईल अशा प्रकारचं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण राजकारणामध्ये कोणीतरी लिहून ठेवलंय की कायमचा कोणी कधी शत्रू नसतो आणि कायमचा कधी कोणी मित्र नसतो. तेव्हाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आपल्या प्रभाग क्रमांक 9च्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे शहराचंच नाही तर या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आणि ही निवडणूक सत्याविरुद्ध असत्याची आहे, न्यायाविरुद्ध अन्यायाची आहे आणि कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता विरुद्ध बड्या नेत्यांची आहे. एवढी लक्षात घ्या. आज खर तर जे काय झालंय ते काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण आपण सर्व इथे एक परिवार म्हणून आहोत. तुम्ही काय कुठली बाहेरची लोक नाही, लांबची लोक नाहीयेत. आपण सर्व जण इथं उपस्थित आपला मौल्यवान वेळ घेऊन एका भावनेने, कारण आपल्या हातात सत्ता आहे, आपण बडे नेते आहोत म्हणून आपण काहीही करू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो. ही गोष्ट खोटी करण्यासाठी, त्यांचा डाव पलटण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आपुलकीने, प्रेमाने, एक वेगळ्या भावनेने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. बऱ्याच लोकांमध्ये क्रोध आहे, आक्रोश आहे. अनेकांचे डोळे काही दिवसापूर्वी पाणवले, हजारोच्या संख्येने फोन मेसेज आले. एका कार्यकर्त्यावरती, सच्च्या कार्यकर्त्यावरती जेव्हा अन्याय होतो त्यासाठी
त्याच्यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहणारे माणसं अजूनही आपल्या प्रभागामध्ये जिवंत आहे, हे आपल्याला या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. क्रिकेट खेळतो आपण, क्रिकेट पाहतो, आणि जेव्हा एका पिच वरती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली उभे असेल तर समोरच्या गोलंदाजाला प्रश्न पडणार आहे की नक्की बॉल टाकायचा कसा. आणि आज या निवडणुकीमध्ये असंच होणार आहे, प्रत्येक बॉलला चौकार आणि षटकार पडणार आहे. गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक बॉलला चौकार, आणि हा चौकार म्हणजे 4.0. आता आपण 2.0 मध्ये जगत आहोत आपण सर्वजण. 4.0 अजून यायचंय, पण या प्रभागामध्ये 4.0 खऱ्या अर्थाने 16 तारखेला दिसणार या संपूर्ण महाराष्ट्राला. अहंकारामध्ये माणूस काय काय करू शकतो याचं उदाहरण आपल्या सर्वांना आलंय. ही जी गावं आहेत, ही गावं अजूनही जिवंत आहे, ते दाखवायचे आपल्या सगळ्यांना. बानेर, बालडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस आणि माळुंग 15-20 वर्षापूर्वी ही गावं होती, एक जीवानी राहणारी लोक होती. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी राहायला आलेत. त्या संपूर्ण पुणे शहरातला अतिशय प्रतिभावान भाग म्हणून आपल्या भागाकडे पाहिलं जातं. केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात बानेर आणि बालेवाडी, पाषाण, सूस, माळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरी हा भाग प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे या भागातलं नेतृत्व कसं असावं हे इथल्या गाववाल्यांनी पण ठरवायचं आहे. या निवडणुकीमध्ये ही सर्व गावातली मंडळी, गावकरी मंडळी यांना या सर्व गोष्टी पाहून प्रचंड क्रोध झाला याची कल्पना मला निश्चितपणे आहे. गेल्या अनेक वर्षांचा आमच्या चांदोरे परिवार आणि बारडकर परिवाराचा संघर्ष संपूर्ण शहराने पाहिलेला आहे. 2017ची निवडणूक झाली, पण बाबूराव अप्पांना केवळ ते निवडून आले, त्यांच्या कामामुळे निवडून आले. आणि याची प्रचिती 2017 झालेली की बाबा कामाचा माणूस कायम निवडून येतो. आता तर इथं सर्वच कामाची माणसं एकाच बाजूला बसलेली आहे, दुसऱ्या बाजूला बिनकामाची माणसं बसलेली आहेत. या आपल्या प्रभागामध्ये खर तर येणारी 16 तारीख आप्पा इतिहास घडवणारी आहे. आपण अनेक वेळा 2017च्या निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये अनेक छोटे मोठे वाद झाले, पण ते वाद कशासाठी होते माहितीये का? विकास कामासाठी. तुम्ही करणार का मी करणार, तुम्ही आधी करता का मी आधी करता, बजेट तुम्ही आणता का मी आणता, ह्याच्यासाठीच वाद झाले. म्हणजे काम करण्यासाठी, तळमळ कामासाठी या भागातल्या नागरिकांसाठी आम्ही एकमेकांसाठी भांडायचो, तर या नागरिकांची कामं झाली पाहिजे. 2019ला या ठिकाणी एक बाहेरचं नेतृत्व आपल्या भागामध्ये विधानसभेला आलं. आता सगळ्यांचा आवडीचा विषय आला. 2019ला नेतृत्व लादलं, बिचाऱ्या मेघताई कुलकर्णीवरती अन्याय केला. आज त्यांची वेदना मला आज समजायला लागली. त्यांनी कदाचित संघर्ष केला असता तर आज माझ्यावर पण हा दिवस नसता आला असं मला वाटतं. त्यामुळे मी ठरवलं की मी लढलं पाहिजे, आणि आज मी नाही लढलो तर इथून पुढे प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती असाच अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या 1.5 तास आधी राजकीय जीवन माझं केवळ 1.5 तासाचं राजकीय जीवन राहिलं होतं सर. आणि मला 1:30 वाजता सांगण्यात आलं की अमोल, तुला आम्ही एबी फॉर्म देऊ शकत नाही.
एखाद्या माणसाचं आयुष्य असतं आणि त्याचं आयुष्य कसं 1-1.5 तास शिल्लक राहतं, त्यावेळी त्याची भावना काय झाली असेल. डोक्यामध्ये घड्याळाची टिकटिक वाजायला लागली. दीड तासाची टिकटिक वाजायला लागली. आता काय करायचं. ह्या 11 वर्ष या पक्षासाठी योगदान दिलं, तनमन धन लावलं, आणि आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय होतोय. आपण ज्या मातीतून आलोय, मातीची चव आपण एखाद्याला दाखवली पाहिजे असं मला मनामध्ये विचार आला. आणि अशातच माझ्या मोबाईलवर एक फोन आला. त्या फोनवरती नाव दिसलं काळे सर. ते इथं बसलेत. दीड वाजता माझी उमेदवारी रद्द झाली. आणि अजितदादांची यंत्रणा किती फास्ट काम करते लक्षात घ्या. 5व्या मिनिटाला मला फोन आला. काळे सरांचा फोन बघितला मी तो उचलला. घसा कोरडा झाला होता. सबंध काळे सर म्हणले, अमोल, अजितदादांना तुझ्याशी बोलायचं. ऊर भरून आलं. या राज्याचा एक कार्यक्षम मंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री, जो या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कामाचा माणूस आहे, त्या व्यक्तीचा फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला. निश्चितपणे माझं ऊर भरून आलं. फोनवरती बोलणं सुरू झालं. अमोल, मी अजित पवार बोलतोय. तुझ्या बाबतीत जे काय घडलं त्याची कल्पना मला आलेली आहे. आता तुझा विचार काय आहे. म्हणलं, दादा, माझा विचार आता पक्का आहे. ज्यांनी माझ्यावरती हा अन्याय केलाय त्यांच्या विरुद्ध लढण्याचा माझा निर्धार आहे. मग आता वेळ दडवू नको, पटकन जिजाऊवरती ये, कारण वेळ कमी शिल्लक राहिलाय. घड्याळ जरी आपलं चिन्ह असलं तरी वेळ आपल्या हातात नाहीये. त्यानंतर मी दादांच्या घरी गेलो. आमचे मेवणे माऊली आबा कटके त्या ठिकाणी त्यांच्या दाजीसाठी सेटिंग लावूनच बसले होते. कधी कधी नाती गोती कशी कामाला येतात बघा. धडकन आतमध्ये गेलो. संपूर्ण पत्रकारांनी मला गारडा घातला. म्हणलं, पहिलं मला आत जाऊन बाहेर येऊ दे, मग मी बघतो काय करायचं. मग मी आतमध्ये गेलो. समोर अजितदादांना पाहताच माझ्या मधला संपूर्ण तणाव त्या ठिकाणचा निघून गेला, जो 2-3 दिवसामध्ये माझ्या डोक्यामध्ये गरगर करत होता. आज देतो तिकीट, उद्या ये 7 वाजता, परवा ये 2 वाजता. आयुष्यभर तो सगळा ताण त्या ठिकाणी निघून गेला. अजितदादांनी मला त्यांच्या बाजूला प्रेमाने बसवलं. सर, तुम्ही त्या ठिकाणी होता. एवढा मान सन्मान 11 वर्षामध्ये या पक्षामध्ये काम करून मला कधी मिळालं नाही. ही कार्यकर्त्याची लढाई आहे. ही निवडणूक सोडून द्या. या महाराष्ट्राला दाखवायचं की हा कार्यकर्ता काय करू शकतो. अजितदादा म्हणले, अमोल, तुझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती जो अन्याय झाला याची कल्पना मला आहे. मला तर आश्चर्य वाटते की तुला कसं काय तिकीट नाही झालं. तुमचा तो प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता. पण तू विधानसभेला कदाचित इच्छुक असेल, ते डोक्यात ठेवून समोरच्याने तुझा कार्यक्रम लावला असेल. म्हणलं, दादा, माझा आता कार्यक्रम लागलेला नाहीये, मला तुम्ही भेटलेले आहेत. माझा राजकारणामध्ये पुनर्जन्म झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पुनर्जन्म. आणि एकदा पुनर्जन्म झालेला माणूस कधी कुणाला देत नाही. काय, मी आधीच कुणाला देत नव्हतं पहिल्या जन्मात. आता तर पुनर्जन्म झाल्यावर मी डबल कुणाला देणार नाही. माझा ज्यांनी पुनर्जन्म केला या राजकीय जीवनामध्ये, त्या अजितदादांना मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये विसरू शकत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे. एक नेता कसा असावा, कार्यकर्त्याला ताकद देणारा असावा,
कार्यकर्त्याला न्याय देणारा असावा, आणि ही ताकद, हा न्याय मला मान्य अजितदादांनी दिलेला आहे. आता या भागामध्ये जे नेतृत्व 2019ला आलं नाही, लादलं, आम्ही मोठ्या मनानं त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, मोठ्या मोठ्या सभा लावल्या, निवडून आणलं, पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही. या मतदारसंघाच्या पदरात काहीच पडलं नाही. कॅबिनेट मंत्री असणारा माणूस काय काय करू शकतो त्याच्या प्रभागामध्ये, मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये जाऊन बघा. मी त्यांचा आदर करतो, मी त्यांचा आदरयुक्तच बोलतो, मी काय त्यांच्यावरती वैयक्तिक कुठली टीका करत नाही. राजकीय जीवनामध्ये लोकशाहीच्या चौकटीमध्ये बोलणारा मी कार्यकर्ता आहे. मी पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही, कारण या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि एक कार्यकर्ता एका बड्या नेत्यासोबत कसा लढतो, कसा बोलतो, याकडे प्रत्येक जण बारीक नजर ठेवून आहे. हे उदाहरण मला संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचं आहे. त्यामुळे ते कसं द्यायचं, शिस्तीत द्यायचंय. या मतदारसंघामध्ये, या मतदारसंघाच्या पदरामध्ये एकही विकास काम पडलं नाही. नरेंद्रजी मोदींना मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे बघून मी भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं. मी अजूनही नरेंद्र मोदींना मानतो, कारण ते आपल्या देशाचे सक्षम पंतप्रधान आहेत. या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आत्ता या क्षणाला सुद्धा मी त्यांना मानतो, कारण ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी सक्षमपणे काम करणारे नेतृत्व आहे. यानंतर या महाराष्ट्राचा कामाचा माणूस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नामदार अजितदादा पवार, माझा पुनर्जन्म करणारे. पण या मतदारसंघामध्ये आमदार असून, कॅबिनेट मंत्री असून अनेक विकास कामे, मी कारण काम करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे अनेक कामं घेऊन जायचो. पक्षाच्या चौकटीमध्ये, त्यांच्या या पक्षाच्या चौकटीत पुणे शहरात तरी मला वाटतं जास्तच शिस्त आहे. एवढी पण शिस्त काही कामाची नाहीये. जर कामच होत नसेल तर काय ते शिस्त करायचं. एकही विकास काम त्या ठिकाणी केलं नाहीये. मेट्रो आलेली आहे, नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजींमुळे आलेली आहे. या ठिकाणी चांदणी चौक झाला, माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्याच्या पलीकडे या मतदारसंघामध्ये काही काम झालेलं नाही. 2019 ते आज 2026 1 स्क्वेअर फूट रस्ता बनवलेला दाखवा त्यांनी, एक पूल बनवलेला त्यांनी दाखवावा, एखादं गार्डन, एखादं उद्यान. आपल्या बाणेर बारडीमध्ये आप्पा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष असताना जे हॉस्पिटल आपण उभारलं, जो निर्णय मी घेतला की माझ्याकडे गोरगरीब जनता येते, त्यांना आरोग्याची सुविधा पाहिजे, ते जे हॉस्पिटल होतं, ते जे बिल्डिंग होती, त्याला बघून हॉस्पिटलमध्ये ठराव केला शहर सुधारणामध्ये मुख्य सभेमध्ये की बाबा ही 40,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग आहे, इथं हॉस्पिटल बनावं. तो ठराव मंजूर झाला, ती बिल्डिंग पूर्ण करून घेतली आणि त्या ठिकाणी कोरोना आला. मित्रांनो, संपूर्ण पुणे जिल्ह्यातले पेशंट त्या 40,000 स्क्वेअर फूट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. आपल्या सगळ्यांना ते हॉस्पिटल माहिती. आता तेव्हा तर ते उपयोगी पडलं, कोरोना गेला, ते हॉस्पिटल अजूनही चालू करता आलं नाही. अख्खं हॉस्पिटल धोक्यात पडले. बाणेडी आयस्टीड वरती एक शाळा आहे 2.5 एकर मध्ये. सर, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांना ती शाळा मी 10 वेळा सांगितलं, ही शाळा 4-5 वर्षाला धोक्यात पडू नये. मी ठराव केलेला आहे, कुठल्याही संस्थेला द्या बाबा, आपण 50% विद्यार्थी मोफत शिकवा. आमच्या भागामध्ये अतिशय महाग झाले शिक्षण, सर्वसामान्य जनतेच्या पलीकडे जाणारा विषय. त्या शाळेकडे अजून डुंकून बघितलं नाही. अशा प्रकारची कामं या भागामध्ये चाललेली आहेत. एक कार्यकर्त्यांनी काय करायचं? 21-22 ला आमची मुदत संपली आणि आप्पा तेजीमध्ये आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर
पुण्यातल्या विकासमधल्या महाविकास आघाडीमध्ये आणि आपण एवढा धो निधी या भागामध्ये आणला ना, आम्ही आप्पाकडे नुसतं तोंडाकडेच पाहायचो. आम्ही म्हणलं ठीक आहे, आपण आता सत्तेमध्ये नाहीये, आम्ही आता सत्तेमध्ये नाहीये, त्यामुळे कदाचित असं होतंय. नंतर आमची सत्ता आली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र आल्या. तर म्हणलं आता आम्हाला पण निधी भेटेल, पण आम्हाला काही दमडी भेटली नाही. कारण त्यासाठी नेतृत्व सक्षम असावं लागतं. आप्पांच्या मागे मान्य अजितदादांचं नेतृत्व होतं, म्हणून या भागामधली एवढी कामं त्यांनी हाताने करणं आली. आता आप्पा तेच नेतृत्व आपल्या दोघांच्या मागे आहे. आपल्यात कामं घेण्यावरतून भांडण नाही आणि माझी बरं. संघर्ष असावा, पण तो प्रमाणात असावा. चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष पण असला पाहिजे. पण या समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. लोकांना काम करणारा माणूस कळतो, भले ते कुठल्याही पक्षाचा असो. आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने नातेवाईकाचे सर्व लोक कोणाकोणाची नावं घेऊन कोणाकोणाची नाही घेऊ, पण आपला सर्वांचा विचार एक आहे. 4-0 4.0. सकाळी उठल्या उठल्या आपल्या प्रत्येकाच्या गाड्या फक्त आता 4 वरती सेट करून ठेवा. 4-0. प्रत्येकाच्या गाड्यावर कधी कोणी वाजले, किती वाजले, 4 वाजले म्हणायचं. बाबा बाणेरवाले आता 15 तारखेपर्यंत 4च वाजणार आहेत, फक्त 4. कोणी विचारलं कुठला गट नाही बाबा, फक्त 4. कारण नामदार अजितदादा पवारांना मी आणि आपण शब्द दिलेला आहे की या प्रभागामध्ये आम्हाला इतिहास करून दाखवायचा आहे. जरी कुठला पक्ष असेल, मी काल पण सांगितलं की प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांनी त्याची प्रगती करावी, आकाशापर्यंत पोहोचावं, पण पाय जमिनीवरती ठेवून असणाऱ्या कार्यकर्त्याला कधी विसरायचं नाही. आज या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्ष, मी भारतीय जनता पक्षावरती टीका करत नाही, तो माझाही पक्ष आहे, होता नाही, पण रिस्पेक्ट आहे ना. माझी टीका त्या नेतृत्वावरती, या पुण्यातल्या ज्यांच्या ताब्यामध्ये त्या भारतीय जनता पक्षाने काही त्यांना पॉवर दिलेला आहे. या पुणे शहरातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 40 पेक्षा जास्त लोकांची, नगरसेवकांची तिकीट कट केली. एक नगरसेवक, त्याच्या मागे असणारा संघर्ष, हे कोणी नगरसेवक होऊ शकते का? प्रत्येकाची काही ना काहीतरी ताकद आहे ना, प्रत्येकाच्या मागे त्याची माणसं आहे ना, त्याला जीव लावणारी माणसं आहे ना. आणि विषय तिकीट कट करण्याचा पण नाहीये. काय वागणूक, अशा प्रकारची वागणूक, ज्यांना तुम्ही 2019 लोकसभा विधानसभेला वापरलं, आपला प्रचार करून घेतला, ज्यांना तुम्ही कोरोना काळामध्ये रस्त्यावरती सोडलं, आपली कामं करून घेतली, ज्यांना तुम्ही प्रशासन काळामध्ये पदरच्या खर्चाने लोकांची कामं करायला लावली, ज्यांना तुम्ही परत 2024 लोकसभा विधानसभामध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः वापरलं स्वतःच्या फायद्यासाठी, आज त्या सगळ्यांना या पुणे शहरातल्या नेतृत्वाने वाऱ्यावरती सोडून दिलं आहे. आणि हे संपूर्ण पुणे शहराचं लक्ष, पुणे शहरातल्या सुज्ञ मतदाराचं लक्ष त्याच्यावरती आहे. अरे तिकीट कट करा, पण सन्मान तरी द्या. एकाही नगरसेवकाला, एकाही भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्याने विचारलं पण नाही, बाबा तुमची भावना काय आहे? त्याच्या घरी एक सुद्धा नेता गेला नाही. काय परिस्थिती ओढवलेली आहे. कधी कधी वाटतं की आपण या कुठल्या क्षेत्रामध्ये येऊन पडलोय. एवढंच कष्ट जर मी एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये केलं असं तर कदाचित जागतिक कुठल्या तरी लेवलला नक्की पोहोचलो असतो. आणि इथं तर मी फक्त 1.5 तासाचा जिवंत राहिलो होतो.
बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलून तेवढं कमी आहे. एक एक शब्द म्हणजे आगीचा गोळा आहे माझा. तो झेलायची ताकद या पुणे शहरातील या नेतृत्वांनी स्वीकारली पाहिजे, तेवढी धमक त्यांच्यामध्ये असली पाहिजे. येणारा काळ हा परिवर्तनाचा आहे. या पुणे शहरातील असेल, या आपल्या मतदारसंघातील असेल, प्रत्येक मतदाराला मी विनंती करतो की तुमच्या समोर जो उमेदवार आहे ना, त्याचा पक्ष बघण्यापेक्षा कमीत कमी त्याचं काम बघा. त्याचं काम बघून त्याला मतदान करा. म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असो, चला मी सांगतो ज्या कुठल्याही पक्षाचा असो, पण काम करणारी माणसं सापडतील फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. आज या स्नेह मेळाव्याला खर तर आपण सर्वजण आलेलो आहोत. ज्यांनी ज्यांनी भाषणं केली, आमचे काळरामजी गायकवाड, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक, केवळ माझ्यावरती अन्याय झाला म्हणून त्यांनी संपूर्ण माळंगी गावातील सर्व पदवीधरांनी राजीनामा दिला. त्यांचा प्रवेश करायचा आहे, त्यांच्या गावात पट्टी नाही टाकली अजून. अजितदादांच्या हस्ते त्यांच्या गावात पट्टी टाकायची, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला हे सर्व प्रवेश सूस आणि माळंगीमध्ये भारतीय जनता पक्षाला दाखवायला माणूस राहिलेला नाही. त्यांच्या मागे त्यांची सावली सुद्धा राहणार नाही थोड्या दिवसात. बघा, त्यांची सावली सुद्धा बघतील पुढे. अरे बाबांना तुम्ही कर्म केले ना, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. तुम्ही कुणाला पण आणा इथं प्रचारला. ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी षडयंत्र रचलं, त्यांनी या प्रभागामध्ये येऊन या भारतीय जनता पक्षाच्या जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचा प्रचार करून दाखवा. प्रचार करून दाखवा म्हणजे मी काय त्यांना काय अडवणार नाही. प्रचाराला या, प्रचार करून जावा. आणि तुमच्या येण्याने जाण्याने इथं काय घंटा फरक पडत नाही, हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे. आज मला वाटतं की माझ्यानंतर सुनील भाऊ चांद्रांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. आजचं वातावरण एवढं थंडीमध्ये सुद्धा गरम आपण केलेलं आहे. आता थंडीच कुणाला वाजत नाही, मला वाटतं इथं उभी येते. या 15 तारखेपर्यंत मला माहिती आहे की आपण सर्वजण इतिहास रचणार आहोत. इतिहास. आणि तो इतिहास आपल्याला 16 तारखेला तो आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आजच्या या कमी वेळेत सकाळच्या निरोपानंतर एवढी लोक जर या ठिकाणी जमतात, आपल्याला 4 तारखेला या प्रभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करायचा आहे. आणि तो शुभारंभ बालेवाडीमध्ये 4-4:30 वाजता आपल्याला दसरा चौक संजय फार्म या ठिकाणी जमायचं आहे. हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जमायचं आहे. 4 तासात जर एवढी माणसं जमतात तर 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी लोक किती जमतील याचा विचार आपण सर्वांनी करा. आणि ही ताकद आपल्या सर्वांना लावायची आहे. आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी बसलोय. आपल्या प्रत्येकाचा जीव इथं उपस्थित आमच्या सर्व उमेदवारांवरती आहे. आणि आम्ही निवडून आल्यावरती सर्वात जास्त आनंद तुम्हालाच होणार आहे, मला माहिती आहे. त्यामुळे 4 तारखेच्या प्रचाराला आपल्या सर्वांना हजारोच्या संख्येने उभं यायचंय. आणि 4 तारीख पण 4 निवडलेली बघा. सगळे 4-4च होणार आहेत. 4 तारखेला 4 वाजता 4 उमेदवार, 4 घड्याळ. पाऊसच मला वाटतं महत्वानं. जर पाऊस एवढा पडणार नाही, ती मशनीची बटणं जर तुटली नाही म्हणजे बरं. निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करा, चांगल्या मजबूत मशनी लावा. घड्याळा पुढचं बटन नीट चेक करून घ्या, ते तुटलं नाही पाहिजे दाबून. एवढ्या 1.5 लाख लोक त्या ठिकाणी प्रभाग आहे. 1 लाखाच्या आसपास लोक मतदान करणार आहे. त्यामुळं या निवडणुकीचा निकाल 16 तारखेला लागणार तर लागणार आहे, पण त्याचा पहिला निकाल 4 तारखेला लागणार, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला अति उत्साहामध्ये काय काम करायचं नाहीये. मी जे काय बोलतोय अतिशय संयमाने बोलतोय, चौकटीत बोलतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जास्त गरम नाही व्हायचं.
अजिबात काय चुकीचं वागायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही. आपला प्रचार लोकशाही पद्धतीने करायचा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे राज्यामध्ये. त्यांच्या संघ आपल्याला परत पुढे काम करायचे. राज्याचे आपले कॅबिनेट मंत्री नंतर कदाचित मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले तर निधी देतात का नाही हे त्यांना बघायचे. आपण दिसून का नाही त्यांना सांगायला लागेल बाबा आपली युती आहे राज्यामध्ये, तुम्हाला निधी द्यावा लागणार आहे, या बाणेरवाडी भागामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. निवडणूक झाली संपली, आता विसरावं मनुष्य. या प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे असं आपण त्यांना तेव्हा नक्कीच सांगू. कारण आपला जे रक्तामध्ये फक्त आपल्याला काम करायचंय, राजकारण करायचं नाहीये. या प्रभागाच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे मी आज या स्नेहमेळाव्याच्या भाषणामध्ये मगाशी सुधाकर भाऊ बोलले, तेही भावनिक झाले. नामदेव तात्या, खैरे तात्या, मनोज, ससार बापू, सोपन भाऊ, निलेश भाऊ, अजय भाऊ, सुतार, या ठिकाणी बसलेले आमचे सर्व कोळेकर भाऊ, आमच्या ऍडव्होकेट गीतांजलीताई बालवडकर पण या ठिकाणी बोलल्या. भावना प्रत्येकाला आहे. इथं अनेक जणांना पण काहीतरी भावना आहेत, सगळ्यांनाच बोलता येत नाहीये. प्रत्येकाच्या भावना मी समजू शकतो. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला एक इतिहास घडवायचा, एवढं लक्षात ठेवा. ही निवडणूक महाराष्ट्राचं लक्ष असणारी निवडणूक आहे. मी परत तुम्हाला सांगतो, आपण टॉपच्या निवडणूक लढतोय, टॉपची. मतदान पण आपल्याला टॉपचे मिळणार आहे. एका लेवलने आपल्याला निवडणूक लढवायची, एका लेवलने. दर्जा पाहिजे, दर्जा. आणि तो दर्जा आपल्याला निकालात दिसणार आहे, निकालात. या पुणे शहराचं वातावरण आता किती थंड झालं तरी या प्रभागामध्ये वातावरण गरम असणार ही गोष्ट लक्षात राहू द्या. काल निधी फॉर्म सबमिट केल्यापासून थंडी फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच वाटायला लागलेली आहे. बाकी कोणालाच थंडी वाजत नाही. मी आज या ठिकाणी अधिक न बोलता आपण सर्वांनी प्रेम ठेवून आमच्यावरती आपला मूल्यवान वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व उमेदवाराच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं, पाहुणे रावळे, नाते गोते, मामा, सगळे मावशी, काका, भाऊ बंधू, मित्रपरिवार, हे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या प्रेमाचा मनापासून स्वीकार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एकच वादा, एकच वादा. धन्यवाद. धन्यवाद अमोल भैया.